भर दिवसा ट्रकवर चढून माल लुटणाऱ्या या दरोडेखोरांच्या टोळीचा व्हिडिओ राज्यात व्हायरल झाला होता। उत्तरेकडच्या एखाद्या राज्यातल्या गुन्हेगारी टोळीचा किंवा सिनेमातला सीन वाटावा तसा हा व्हिडिओ होता। भर दुपारी धावत्या ट्रकवर असा दरोडा टाकायची हिम्मतच कशी होते असा सवाल उपस्थित होत होता। पोलिसांसमोर सुद्धा या टोळीला पकडण्याचं मोठं आव्हान निर्माण झालं। त्यानंतर आता पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्यात। ही घटना नेमकी काय होती, पोलिसांनी आरोपी कसे शोधले, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। मंडळी, आधी हा व्हिडिओ पहा। घडलं असं की धाराशिवमधून जाणाऱ्या धुळे सोलापूर हायवेवर एक ट्रक जात होता। या ट्रकमध्ये माल होता आणि तो ताडपत्रीने झाकून दोरीने बांधण्यात आला होता। पण मध्येच काही जण या ट्रकवर चढलेले दिसतात। त्यांच्या हातात काही हत्यारही आहेत। त्याच हत्यारांनी हे लोक ताडपत्री फाडून आतला माल चोरण्याचा प्रयत्न करताना दिसतायत। हा सगळा प्रकार मागच्या ट्रक चालकाने फोनमध्ये रेकॉर्ड केलेला दिसतोय। हाच व्हिडिओ राज्यात चांगलाच व्हायरल झाला। रोज हायवेने प्रवास करणाऱ्या चालक आणि प्रवाशांमध्ये या व्हिडिओमुळे खळबळ माजली। एवढ्या दिवसा ढवळ्या महाराष्ट्रात अशा घटना होत असतील यावर अनेक जण विश्वासही ठेवत नव्हते। मात्र ही घटना धाराशिवचीच असल्याचं स्पष्ट झालं। धाराशिवमधून जाणाऱ्या धुळे सोलापूर हायवेवरचा हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली। महामार्गावरून प्रवास करणाऱ्या मालवाहतुकीच्या वाहनांचा प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला। त्यामुळे पोलिसांनीही तपासाची चक्र वेगाने फिरवली। पण अखेर याच व्हिडिओमधील 6 जणांच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासाला मोठं यश आलंय। स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी एक विशेष पथक तयार केलं होतं। या पथकानं आपले सूत्र फिरवले आणि गुप्त माहिती मिळवली। तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या 6 जणांच्या टोळीचा माग काढला। सगळी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या टोळीला पकडण्यासाठी सापळा रचला। पोलिसांनी जसा विचार केला होता तसंच घडलं आणि टोळी सापळ्यात अडकली। प्रभारी पोलीस अधीक्षक शफकत आमना यांनी याबद्दल नेमकं काय सांगितलंय तेही पहा। काल धाराशिवमध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाली होती। त्याच्यात ट्रकवर चढून काही मुलं चोरी करताना दिसत होते। तत्काळ धाराशिव पोलिसने आणि त्यांचे ते LCBची टीमला रवाना केली आणि ते 6 आरोपी सापडलेले आहेत आणि ते आरोपी सध्या भी दरोडा करण्याची तयारीमध्ये होते। एका गाडीमध्ये बसून झोपले होते आणि त्यावरून त्यांनी तात्काळ त्याला सापडले आणि त्यांची अटकची कारवाई करणार आहेत आणि पुढच्या कायदेशीर कारवाई करणार आहेत आणि त्यांच्याकडून काय काय रिकव्हरी होतात, काय काय गुन्हा केले आहेत त्यांनी, हे पण त्यांनी कबूल करत आहे आणि ते देत आहेत। तर हे LCBची पथकची आणि धाराशिव पोलीसची मोठी कारवाई होती। ही स्टोरी मागच्या काही काळापासून बीड ते धाराशिव दरम्यान महामार्गावर पहाटेच्या वेळी आणि आता दिवसा ढवळ्या सुद्धा चोऱ्या करत असल्याचं तपासात समोर आलंय। पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करतायत। त्यामुळे या टोळीने आणखी काय काय गुन्हे केलेत हे समोर येणार आहे। धाराशिवमधून रामेश्वर शिंदेसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत।